2 धावेने मात्र डावाला सुरुवात होत असताना धावफलकावरती 2 धावा लागल्या गेल्यात. 5 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा देवांश सज्ज होतो स्ट्राइक एंड वरती. प्रथमेश हाही बॉल मात्र थोडासा पुढे पडला, माफ करा, मयूर स्ट्राइक एंड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आशिष यांच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण एका साईवरती जर आपण पाहायला गेला तर अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पहिला सामना जर आपण पाहायला गेला तर पहिल्या 2 ओव्हर्समध्ये फक्त 3 धावा होत्या आणि त्यानंतर भरपूर धावा येताना आपण पाहिल्या होत्या पहिल्या मॅचमध्ये. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा देवांश सज्ज होतोय. हाही चांगला बॉल पाहायला मिळतो. अतिशय वेगवान गोलंदाजी आणि चाणाक्ष विकेट कीपर्स त्या ठिकाणी लल्ला वास्करला आपण पाहतोय. अतिशय दर्जेदार असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळणार आहे मैदानाच्या आतमध्ये. खऱ्या अर्थानं पेन तालुक्याची प्रीमियर लीग जी होत असते नगरपालिकेच्या मैदानावरचे मुख्य आयोजक लल्ला वास्कर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 1-8 स्पोर्ट्सचे सर्व अतिशय दर्जेदार बॅटर्स यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत असतात. इथे समोर फेकलाय बॉल आणि या बॉल वरती येतोय तडाखा. मयूरच्या बॅट मधून धमाका षटकार. अप्रतिम टायमिंग पाहायला मिळतो. देवांश वरती आक्रमण होताना आपण पाहिलं, षटकार आलाय. कमालीचं टायमिंग. पुन्हा एकदा हा ही बॉल फिरून खेळण्याचा प्रयत्न. समीर आहेत अतिशय वेगानं स्क्वेअर लेगच्या दिशेने पोहोचतात. एक धाव कंप्लीट. एक धावेवरती समाधान मानावा लागणार आहे. धाव फलकावरती टोटल धावा लागल्या गेल्यात 9 धावा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. 5व्या बॉलवरती षटकार आला आणि सेकंड बॉलवरती सिंगल येताना आपण पाहिली. धावफलकावरती 9 धावा लागल्या गेल्यात. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. दुसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील अलंकार. अलंकारला आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये 9 धावा देवांशनं खर्च केल्या. अलंकार आता गोलंदाजी मार्गवरती पाहायला मिळतील. सुंदर असा सामना पाहायला मिळतोय. आज मात्र भरपूर साऱ्या मॅचेस या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत आणि आजच्या दिवसातील दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. टॉस जिंकल्यानंतर सर्वप्रथम क्षेत्ररक्षण या ठिकाणी निवडलं पेनकोलेवाडा या टीमनं. अलंकार गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय. धावफलकावरती 9 धावा लागल्या गेल्यात. पहिल्या षटकामध्ये देवांशला मात्र सफलता या ठिकाणी मिळालेली नाही आहे. पुन्हा एकदा स्ट्राइक एंड वरती मयूरला आपण पाहतोय. मयूरच्या बॅट मधून खडे खडे लगावलेला हा स्ट्रोक. या बॉल वरती येतील 4 धावा. चौकार. लाजवाब टायमिंग पाहायला मिळालं आणि 6 धावा येताना, माफ करा, 4 धावा येताना आपण पाहिल्या. धावफलकावरती 13 धावा लागल्या गेल्यात. पहिल्याच बॉलवरती 4 धावा येताना आपण पाहिल्या. ब्लॉक खोल पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. अलंकार यांच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती 4 धावा, त्यानंतर निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय. 5 षटकांचा सामना म्हटल्यानंतर 50 ते 60 धावा इथं बनवणं अनिवार्य असेल, कारण या मैदानावरती कुठलीही धावसंख्या सेफ नाही आहे. मागचा सामना जर आपण पाहायला गेला तर 2-3 षटकांमध्ये तब्बल 50 धावांचा पाठलाग इझिली केला होता रायबदेवी रावे टीमनं. हाही अतिशय वेगवान चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची सांगता होते. पहिल्या बॉलवरती चौकार आला, त्यानंतर लगातारचे 2 चेंडू निर्धाव येताना आपल्याला पाहायला मिळाले. धावफलकावरती 13 धावा लागल्या गेल्यात. दुसरं षटक मार्गस्थ असताना पहिल्या षटकामध्ये 9 धावा आणि त्यानंतर आता मात्र
कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. हाही बॉल जागेवरून खडे खडे करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा निर्धाव, लगातार 3 चेंडू निर्धाव येताना आपल्याला पाहायला मिळाले. मयूर यांना काही बॉल आता मात्र समजत नाहीयेत. लगातार 3 चेंडू निर्धाव येताना आपण पाहिले. धाव फलक 13 या धावसंख्येवरती स्थिरावताना आपण पाहतोय. हाही बॉल आता मात्र वेस्ट साइड बीमर घोषित केलाय पंचांनी आणि या बॉल वरती टोटल पंजे येताना पाहायला मिळेल. एक्स्ट्रा या ठिकाणी एफर्ट्स लावण्याचा प्रयत्न गोलंदाजाच्या माध्यमातून केले गेले आणि या बॉल वरती नो बॉलचा इशारा पंचांचा आलाय. टोटल 5 धावा धाव फलकावरती दूर लागल्या जातील. आलाय चौकार. धाव फलकावरती टोटल धावा लागल्या गेल्यात 18 धावा. 18 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. लगातार 3 चेंडू निर्धाव आपण पाहिले आणि तदनंतर पुढचा बॉल बीमर पंचांच्या माध्यमातून घोषित केला गेलाय. 18 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. दुसरं षटक मार्गस्थ असताना थोडंसं रनअपमध्ये व्यत्यय आल्यानंतर मात्र वेस्ट साइड बीमर पाहायला मिळाला बॉल आणि त्या बॉलवरती टोटल 5 धावा येताना आपण पाहिल्या. धाव फलकावरती 18 धावा लागल्या गेल्या. चला जास्तीचा वेळ घ्यायचा नाहीये प्लीज. आयोजकांच्या माध्यमातून सूचना येत आहेत. टाइम अलर्ट असणार आहे. जास्तीचा वेळ जर तुम्ही घेतला तर तुम्हाला एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. ह्या आयोजकांच्या माध्यमातून सूचना आमच्यापर्यंत पोहोचवल्या जात आहेत. त्याच्यामुळे सर्व संघांनी सहकार्य करणं देखील अपेक्षित असणार आहे. 18 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. अलंकार आता मात्र 5 धावा एक्स्ट्राच्या खर्च करतोय. दुसरं षटक मार्गस्थ असताना उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी मैदानाच्या आतमध्ये एक सुंदर असा सामना रंगतोय. एका बाजूने जितोय जिथे ब टीम त्यांना फाईट करते. 1-8 कोलीवाडा पेन आणि इथे शॉर्ट आर्म पुल ब्युटिफुल स्क्वेअर लेगच्या वरतून ठोकलाय मयूरनं. दर्जेदार वजनदार रुबाबदार षटकार. 24 धावा धाव फलकावरती. डीजे 24 धावा लागल्या गेल्यात. मागचा बॉल बीमर आणि तदनंतर हा षटकार पाहायला मिळाला मयूरच्या बॅट मधून. 24 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या. दुसरं षटक मार्गस्थ असताना अजूनही अंतिम बॉल शिल्लक असेल. इथे देखील फिरून खेळण्याचा प्रयत्न, अतिशय वेगवान स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटची आतली कडा घेऊन चेंडू विकेटच्या बाजूला घरंगळत राहिला. 1 धाव पूर्ण केले धाव फलकावरती. 2 षटकाचा खेळ समाप्त झाला बिनबाद. 25 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. दोन षटकाचा खेळ समाप्त झाला. धावफलकावरती 25 धावा लागल्या गेल्यात. तिसरं षटक मार्गस्थ असताना आता आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजी मार्गवरती संघासाठी तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाज देवांश तांडेलला आपण पाहतोय. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू लोअर फुल टॉन्स, चांगला फटका पाहायला मिळतो. स्क्वेअरच्या दिशेने एक धाव पूर्ण दुसऱ्या घेण्याचा प्रयत्न होतोय. थोडेसे फंबल होत आहेत. तद्वर मात्र 2 धावा पूर्ण होताना आपण पाहिल्या. 27 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. तिसऱ्या षटकाला होते सुरुवात आणि पहिल्याच बॉलवरती 2 धावा येताना आपण पाहिल्या. मागचं षटक जर आपण पाहायला गेला तर 4 चेंडू चांगले, तदनंतर बीमर आणि एक षटकार देखील पाहायला मिळाला होता मागच्या षटकामध्ये. हाही फटका चांगला. आता देखील समोर ओरपीत चेंडू पाहायला मिळाला आणि मयूरच्या बॅटमधून आला हा दमदार वजनदार षटकार. त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर आदरणीय आमचे जित्याचे भाई ठाकूर
यांचंही ते शुभागमन होताना पाहायला मिळतंय. त्यांचंही करूया सहर्ष स्वागत. आमचे रवींद्र म्हात्रे साहेब आणि या सुनील पाटील साहेब आमच्या सगळ्या आयोजकांच्या वतीनं या मैत्री चषक 2025 मध्ये बाई ठाकूर यांचं मनापासून आभार आणि धन्यवाद. थँक्यू. अफलातून बॅटिंग पाहायला मिळते. धावफलकावरती टोटल जर धावांचा विचार केला तर 33 धावा लागल्या गेल्यात आणि मयूर वैयक्तिक 32 वरती बॅटिंग करतोय. अजून एक चांगला फटका पायावरती टाकलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाईल. दुसरी धाव करण्याचा प्रयत्न होतोय परंतु बॅकअप चांगला पाहायला मिळेल. इथून 34 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 34 धावा धावफलकावरती इथून येताना आपण पाहतोय. देवांश पुन्हा एकदा सज्ज होतोय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्गवरती अतिशय वेगवान. आता मात्र बॉल बॅटर्सला काही समजत नाही. या निर्धाव चेंडूची सांगता होताना आपण पाहतोय. 33 धावसंख्येवरती आतापर्यंत मयूर बॅटिंग करतोय. कमालीची बॅटिंग पाहायला मिळाली. 34 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. स्ट्रायकरवरती प्रथमेशला आपण पाहतोय. हाही बॉल शॉर्ट ऑन पुल ब्युटिफुल आणि प्रथमेशच्या बॅट मधून आला आता दमदार षटकार. का बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सलामे वीर मैदानाच्या आतमध्ये भरपूर धावा आपल्या संघासाठी गोला करतायत. पुन्हा एकदा पायावरती टाकला होता. आता चाललाय फाईन लेगच्या दिशेने. पंचांचा इशारा येणं बाकी. या बॉल वरती आलाय. चौकार की षटकार. 6 धावा षटकार. सर आदरणीय मनोज पाटील साहेबांचा शुभ सन्मान इथे मात्र घेणार आहोत. त्याचबरोबर दत्तगुरू वडाव संघाचे स्टार खेळाडू गुड्डू सुजल मात्रे यांचाही ते सन्मान इथे मात्र घेतला जाईल. गुड्डू याचे प्लीज. चला मनोज पाटील साहेबांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय. मी विनंती करेन आदरणीय आमचे रवींद्र म्हात्रे साहेबांना की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान इथे मात्र साकारायचा आहे. मायची उपदार शॉल आणि त्याचबरोबर प्रेमाचं प्रतीक ज्या पुष्पगुच्छामध्ये गुलाबाचं फूल आपल्याला पाहायला मिळतोय. असं प्रेमाचं प्रतीक वाढवणारा मात्र पुष्पगुच्छ इथे मात्र दिला जातोय. मनोज पाटील साहेब आपलं मनापासून आभार. व्यास स्पर्धेमध्ये आपण आलात आणि व्यासपीठाचं वजन वाढवलं त्याबद्दल मनापासून आभार. त्याचबरोबर सुजल मात्रे आपलंही मनापासून आभार. आणि सगळे मान्यवर उपस्थित व्यासपीठावरती इथे आहेत. गजबजलेला व्यासपीठ आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांचंही मनापासून आभार. संतोष आपलंही मनापासून आभार. जाऊया बॅक टू क्रिकेट. 46 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावफलकावरती 46 धावा येताना आपण पाहतोय. आता संघाचं 4थं षटक फेकण्यासाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. आशिष कोळी. आशिषला आपण पाहणार आहोत. 4थं षटक फेकण्यासाठी 46 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 5 षटकांचा हा सामना. स्ट्रायकरवरती आता मयूरला आपण पाहणार आहोत. हाफ ट्रॅकर बॉल फटका फसलाय. आशिष झेलच्या खाली पकडतो झेल आणि आता पहिला धक्का मयूरच्या स्वरूपात. जितोय जिते ब टीमला फलंदाज बाद. आशिषनं मात्र सलामीची जोडी फोडण्यात आशिषला यश मिळालंय आणि मयूरची अफलातून बॅटिंग आता मात्र समाप्त होताना आपल्याला पाहायला मिळेल. त्याची खेळी वन डाऊनच्या स्वरूपात फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. सौरभ म्हात्रे. 46 या धावसंख्येवरती एक मोठा धक्का मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला मयूरच्या स्वरूपात. आशिष पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवरती.
हाही फटका फसलाय. बॅक टू बॅक दुसरी विकेट मैदानाच्या आतमध्ये येत असताना फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. शुभम म्हात्रे. शुभम म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. 46 या धावसंख्येवरती लगातार 2 झटके या ठिकाणी देत असताना आशिष कोहली आता हॅट्रिकच्या उंबरड्यावरती आशिषला आपण पाहणार आहोत. या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक अतुल घरत खारपाडा यांच्या माध्यमातून पाहिली होती, परंतु या स्पर्धेतील दुसरी विकेट हॅट्रिक या ठिकाणी घेतली जाईल का? आशिष कोहली यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत आहेत. हाही फटका चांगला आहे आणि इथे झेल पकडला गेला. या स्पर्धेतील दुसरी विकेट हॅट्रिक मैदानाच्या आतमध्ये आशिष कोहलीनं जादू केलाय. लगातार 3 विकेट मैदानाच्या बाहेर. पूर्वी आपण खरं तर आशिषला फलंदाजीच करताना पाहत होतो, परंतु आता कालांतराने मात्र त्यांनी चेंडू हातामध्ये घेतला. अनेक स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी करताना आम्ही देखील आशिषला पाहिलंय आणि याही स्पर्धेमध्ये मैत्री चषकामध्ये आपल्या नावाचा दबदबा, आपल्या नावाचा परिचय देत असताना लगातार 3 विकेट हॅट्रिक या स्पर्धेतील दुसरी मिळवत असताना पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आशिष. हाही फटका आता मात्र बॅटला चेंडू लागला. अतिशय वेगवान स्ट्रोक, फिल्डिंग कमालीची पाहायला मिळते. फटस्पा आणि पाहता पाहता 3 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्यात. 1 धाव आपल्या संघासाठी जरूर वाचवल्या. शेवटच्या मोमेंटला मात्र बॉलला स्टॉप केलं आणि टाळ्यांचा वर्षाव देखील त्या क्षेत्ररक्षकासाठी होताना आपण पाहिला. धाव फलकावरती 49 धावा लागल्या गेल्यात. चौथ्या बॉलवरती 3 धावा येताना आपण पाहिल्या. लगातार 3 विकेट्स देखील येताना आपण या षटकामध्ये पाहिल्या. हाही बॉल आता मात्र हप्पी चेंडू, शॉर्ट बॉल ज्याला आपण म्हणतो, आणि त्या बॉलवरती आता मिड विकेटच्या वरतून ठोकलाय दमदार वजनदार षटकार. आणि कविराज यांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी माहिती मिळेल की प्रथमेशच्या बॅटमधून लगातार 3 षटकार आलेले आहेत. षटकारांची हॅट्रिक झाली होती, परंतु हाही बॉल चौथा चाललाय लांब लांब, खूप लांब षटकार. धाव फलकावरती टोटल धावा लागल्या गेल्यात 61 ऑन स्कोर बोर्ड. आता शेवटचा आणि अंतिम षटक बाकी असणार आहे. गोलंदाज शेवटचं अंतिम षटक फेकण्यासाठी गोलंदाज राज आपल्याला पाहायला मिळतात. 61 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. आशिषचं चांगलं षटक पाहायला मिळालं होतं. लगातार 3 विकेट्स येताना आपण पाहिल्या आणि तदनंतर पुढच्या काही बॉलवरती मोठे फटके पाहायला मिळाले. 61 धावा 61
राज गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय. लवर फुल टॉस अतिशय वेगवान चेंडू पाहायला मिळाला. एकदा पुन्हा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का? नाही होणार. एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. 62 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. प्रथमेशच्या बॅट मधून 4 षटकार लगातार आपण पाहिले. अजून 2 येतील का हा प्रश्न सर्वांना पडलाय. अलंग द कार्पेट स्टेट ड्राईव्ह फटका पाहायला मिळाला. एकदा पूर्ण दुसऱ्या घेण्याचा प्रयत्न होतोय. रनआउटची संधी आणि इथे काय शपलाई पाहायला मिळाली. लल्ला वास्कर यांच्या माध्यमातून धावचीच्या सुरुवात प्रथमेशला बाद केलंय. अजून एक धक्का. रायबादेवी रावे आणि बापेश्वर उर्नोली दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती करेन, टॉससाठी आपण लगेच उपस्थित राहायचं आहे. या षटकानंतर लगेच टॉस घेतली जाईल. रायबादेवी रावे आणि बापेश्वर उर्नोली, चला कॅप्टन आपण लगेच रिपोर्टिंग करायची आहे. चला फलंदाज प्लीज सहकार्य करा. आपण मैदानाच्या आतमध्ये त्वरित उतरायचं आहे. रेडी राहा. बघा जरा जसा बॅटर बाद होईल मैदानाच्या आतमध्ये आपण त्वरित जायचं आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. आयुष म्हात्रेला आपण पाहणार आहोत. आयुष म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. राज गोलंदाजी मार्गवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप कमी वयाचा खेळाडू परंतु गोलंदाजी चांगली करताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे फिल्डिंग चांगली आणि पंचांचा इशारा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. नो बॉल. एक्स्ट्राच्या धावा येताना पाहायला मिळत आहेत. यस चेक केलं जाईल. फिल्डिंग टीम रिव्ह्यू असणार आहे. टीव्ही अंपायरच्या माध्यमातून चेक केलं जाईल. वेस्ट साइड बीमेर आहे की नाही हे चेक केलं जाईल साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून आणि तदनंतर मैदानामध्ये हा डिसिजन पोहोचवला जाईल. रायबादेवी रावे आणि बापेश्वर उर्नोली दोन्ही कॅप्टन टॉससाठी लगेच रिपोर्टिंग करा. रायबादेवी रावे आणि बापेश्वर उर्नोली. इट्स अ नो बॉल. फ्री हिट. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळणार आहे. हा चेंडू चांगला पाहायला मिळतोय. इथे यस चेक केला जाईल. पुन्हा एकदा धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद आहे की नाही हे चेक केलं जाणार आहे. साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून टीव्ही अंपायर या ठिकाणी हनुमानजी नाईक सर आमच्यापर्यंत जोडले गेलेत. धावचीत फलंदाज बाद आहे की नाही हे चेक केलं जाईल. फलंदाज बाद. धावचीच्या सुरुवात फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धाव फलकावरती टोटल 66 धावा लागले गेल्यात. 66 धावा धाव फलकावरती लागताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला फलंदाज प्लीज स्पीडअप करा. मैदानाच्या आतमध्ये त्वरित जायचं आहे. बघा जितो आहे जिथे ब टीम आपण बॅटर्स खूप लेझी पाठवतोय मैदानाच्या आतमध्ये. आपल्याकडे भरपूर सामने पेंडिंग असणार आहे त्याच्यामुळे आपण सहकार्य करा. 66 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज राज गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय. इथे फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहेत चेंडूच्या खाली समीर आवाजकर. पकडला झेल. अजून एक फलंदाज बाद.
नवीन फलंदाज सूरज म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. गोलंदाज पुन्हा एकदा राज. इथे फटका चांगला आहे सूरज म्हात्रेच्या बॅट मधून आल्या आल्या षटकार. सूरज आला आणि मैदानाच्या आतमध्ये 6 धावा त्याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळतात. आता मात्र चांगला चेंडू अलंग द कार्पेट त्या ठिकाणी एक सकावर क्षेत्ररक्षक डीप मध्ये सर्कलच्या आतमध्ये चेंडूला फील्ड करतायत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि धावफलकावरती टोटल धावा लागल्या गेल्यात 73 धावा. 74 धावेचं टार्गेट या ठिकाणी असणार आहे. तत्पूर्वी विनंती करतो रायबादेवी रावे ए टीम आणि त्यांना फाईट करेल बापेश्वर उर्नोली टीमचे कॅप्टन. आपण टॉस साठी संपर्क साधा. तोपर्यंत शुभ सन्मान इथे घेतला जाईल आणि मी विनंती करेन आदरणीय भाई ठाकूर साहेबांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल आणि आमचे क्रिकेट प्रेमी आदरणीय बालगुड्डू साहेब यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान इथे मात्र घ्यायचा आहे. आदरणीय आमचे भाई ठाकूर यांचा शुभ सन्मान येथे मात्र घेतला जातोय. बालगुड्डू साहेबांच्या शुभ हस्ते ते मात्र हा शुभ सन्मान येथे मात्र घेतला जाईल. चला टॉस साठी इथे यायचं आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती करेन. रायबादेवी रावे अ आणि बापेश्वर उर्नोली कॅप्टन आपण आलात का? रिपोर्टिंग सांगा आम्हाला लगेच इथे. रायबादेवी रावे टीम अ आणि बापेश्वर उर्नोली. चला रावे टीम कॅप्टन आलात का? उर्नोली टीम टॉस साठी दोन्ही कॅप्टन लगेच यायचं इथे पाचारण करायचे आहे प्लीज. पहा 73 धावा झाल्यात धावफलकावरती. 2 धावा पॅनल्टीच्या. 75 धावा झाल्यात आणि 76 धावेचं टार्गेट या ठिकाणी असणार आहे पेनकोलेवाडा संघाला. आपण स्क्रीनवरती पाहतोय हा VIP टाईट्स आणि आमचे सगळे आयोजक आणि अतिथी कक्ष मात्र बसलेले पाहायला मिळत आहेत. आदरणीय आमचे गोपीनाथजी मोकत साहेब सदस्य ग्रामपंचायत जोहे, धनंजय गरज साहेब असतील, रवींद्र म्हात्रे साहेब असतील, आमचे प्रवीण पाटील, त्याचबरोबर आमचे आयोजक हेमंतजी मोकल आहेत साहेब, त्याचबरोबर बालराम पाटील साहेब यांचे आगमन आणि आमचे DJ 1555 तिथे उपस्थित. या सगळ्यांचं आपण या स्क्रीनवरती पाहतोय आणि बालगुडू साहेब सुद्धा मागे, भाई ठाकूर तिथेही पाहायला मिळत आहेत, आमचे रवींद्र साहेब म्हात्रे हेही आपल्याला पाहायला मिळतात. या सगळ्यांचं खूप मेहनत आणि त्यानंतर मात्र राहिलेला हा क्रिकेटचा वनवैभव मैत्री चषक 2025च्या निमित्ताने कपिल कोहली रामवाडी यांचे ते शुभ आगमन झाले. मी रवींद्र म्हात्रे साहेबांच्या वतीने आपल्याला निमंत्रित करेन की आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. चला नेक्स्ट मॅच रायबादेवी रावे ए त्यांना फाईट करेल बापेश्वर उर्नोली. रायबादेवी रावे ए टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. बापेश्वर उर्नोली टीमचे कॅप्टन आपण त्वरित संपर्क साधा टॉस साठी. इनिंग ब्रेक मध्ये आम्ही टॉस देखील घेतोय. चला बापेश्वर उर्नोली टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी संपर्क साधा. त्याचबरोबर पहा खेळ इथे चालू व्हायचा आहे त्याच्या अगोदरच पैशांची बरसात आपल्याला पाहायला मिळते. आमचे रामोडेचे क्रिकेट प्रेमी कपिलजी कोळी साहेब यांच्याकडनं 1500 रुपयाचं पारितोषिक
लगातार 3 षटकार जर का या दोन्ही फलंदाजांपैकी कोणी लगावले तर कपिल कोळी यांच्याकडनं 1500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तोपर्यंत आणखी एक खुश खबर, एक धाव आरोग्यासाठी असं म्हटलं जातं आणि या 40+ क्रिकेटही बहरच चाललाय आणि हा क्रिकेट पेन तालुक्यातील खास करून बहरण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे तुम्हा सर्वांचे लाडके क्रिकेट प्रेमी गोपीनाथ मोकस साहेब यांच्या वतीनं आणि हमरापूर प्रीमियर लीगचे सगळे सदस्य यांच्या वतीने एक मोठा घनश्याम आपल्याला पाहायला मिळणार आहे. HPL 40+ येणाऱ्या जानेवारीमध्ये 15, 16, 17, 18, 2025 रोजी या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळणार आहे. चेक. चला बापेश्वर उर्नली टीमचे कॅप्टन प्लीज आपण लवकर यायचं आहे. पहिलाच बॉल खणखणीत, एक बॉल वाकवलाय आणि आवाजही आलाय छनानं चुमचुम 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 घुंगरू शॉट, बॉल सीमा रेषा पार आलाय, शानदार षटकार. समीर अवस्कर हे नाव सातत्याने चर्चेत राहिले गेलेलं आहे. हे टीमचे मुरख्या लल्ला वास्कर नॉट स्ट्राईक एंडला जरूर आहे तिथे, पण तो या धावा जमवण्याचा परिपूर्ण प्रयत्न मात्र केला जाईल. तब्बल इथे मात्र बनवायच्या 76 धावा, 74 धावा झाल्या, 2 रन पॅनल्टीच्या स्वरूपामध्ये, इथून 73 झाल्यात माफी असावी. 2 धावा इथे पॅनल्टीच्या स्वरूपामध्ये कोळीवाडा टीमला मात्र देण्यात आल्यात. यामुळे 76 धावांचा टार्गेट तुम्हाला पूर्ण करायचा आहे. क्लासिकल क्लास, नजाकत, सौंदर्य, ताकदचा परिपूर्ण निर्माण करायचा जरूर होता. मोठी विकेट, लगा 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 440 होल्डचा करंट लगा. बॅक टू डग आउट समीर अवस्कर. चला बापेश्वर उर्नोली टीमचे कॅप्टन बघा, आपण आला नाहीत तर समोरच्या कॅप्टनला टॉस विन दिला जाईल. आयोजकांच्या माध्यमातून सूचना येत आहेत. टॉससाठी संपर्क साधा. रायबादेवी रावे ए टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत, तर बापेश्वर उर्नोली टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी संपर्क साधायचा आहे. 4 बॉल 4 षटकार लगावले तर इथून 1500 रुपयाचं पारितोषिक रामोडीचे आमचे आदरणीय क्रिकेट प्रेमी कपिल कोळी इथून यांच्याकडून देण्यात येणार आहे. कपिल कोळी यांच्यासारखे दर्दी प्रेक्षक या क्रिकेटला लाभले गेलेले आहेत. तोपर्यंत क्रिकेट असाच वाढत जाणार आहे आणि त्यांच्याकडनं तब्बल 1500 रुपयाचं पारितोषिक लल्ला वास्कर आणि देवांश तांडेल या दोन्ही फलंदाजांसाठी आलेले आहेत. टॉसचा नियम तुमच्यापर्यंत पोहोचलाय. जर का तुम्ही येणारे काही बॉलमध्ये जर का तुमचा कॅप्टन उपस्थित झाला नाही तर तुम्हाला समोरच्या टीमला इथे मात्र टॉस विन दिला जाईल. या स्पर्धेचा नियम आहे. मयूर म्हात्रे, हाही फटका बसलाय, उंची जास्त लांबी कमी, अंतर मिळाला नाही आहे आणि तिथेही झेल पकडला गेलाय. मन तह्यात मायात आणि जाईची कळ्यात पकडला गेलाय झेल. फलंदाज बाद, बिग विकेट देवांश तांडेल. बॅक टू द गट. करत होतो 40+ क्रिकेटची. आत्ताच रायगड मास्टरला बिग बॅश इथे मात्र संपन्न झाली मोहोपाडा रसायने येथे आणि तिथेही चांगला खेळ मात्र प्रत्यक्षात पाहायला मिळालं. आज रायगड आणि ठाणे 2 जिल्ह्यांचे एकत्रित प्रीमियर लीग संपन्न होणार आहे. त्याचा ऑक्शन सोहळा संपन्न होणार आहे आणि त्याच्यानंतर HPL अर्थातच हमरापूर प्रीमियर लीग 40+ चाही 15, 16, 17, 18 जानेवारीच्या दरम्यान मात्र आपल्याला क्रिकेटचा उत्सव पाहायला मिळणार आहे. गोपीनाथजी मोकस साहेब आमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवताना पाहायला मिळत आहेत. त्याचाही आनंद तुम्ही इथे घ्या. वेग पाहायला मिळाला, वेगावरती नियंत्रण नाही आहे. वाईटचा बॉल आत्माराम कोळी इथे कळवतात. दिस इज अ वाईट बॉल आणि एक अवांतर धाव मात्र पाहायला मिळणार आहे इथे. चर्चा आपण बाईकचीही करू. तोपर्यंत आपण पाहतोय मयूर म्हात्रे चांगली गोलंदाजी करत आहे. षटकार खाल्यानंतर
कमबॅक कसं करावं ना त्याचं उत्तम उदाहरण देणारं, परंतु इथून क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारं आणि संयमाचं क्रिकेटचं इथे प्रदर्शन करणारे ओंकार यांच्या बॅटमधून मात्र हा येतोय संघर्षमय चौकार. पेन तालुक्यातील स्टार खेळाडू ओंकार पाटील, रायबदेवी रावेचे रन मशीन, त्याचे आगमन झालंय, त्याचे करूया सहर्ष स्वागत. आणि अलॉंग द कार्पेट खेळून काढल्या, गॅप शोधून काढली आहे, सुईमध्ये धागा ओवावाना तशी ही मात्र गॅप पाहायला मिळाली. बॉल फरार, आर पार, सीमारेषा पार, चौकार. सर दोन्ही कॅप्टन उपस्थित आहे. टॉस इथे या ओव्हर नंतर मात्र घेतला जाईल. 2 चौकार, 3 षटकानंतर मात्र टॉस घेतला जाईल ड्रिंक ब्रेक मध्ये. हा बॉल चांगला, परंतु वाईट बॉलचा निर्णय. आत्माराम कोळी खूप चांगला डिसिजन इथे मात्र देत असत. अनेक स्पर्धा चांगले त्यांच्याकडनं पाहायला मिळत आहेत. स्टायलिश पंच आमचे आदरणीय आपण पाहतो या स्पर्धेला, आणि त्याचबरोबर अनेक स्पर्धा त्यांच्याकडनंही केल्या जातात. ते सतीशजी मात्रे, आमचे बंटी सर आणि हनुमान नाईक हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगला बॉल, एंड इज वेल, शेवट गोड झालाय. आणि या शेवटच्या डॉट बॉलनं पहिल्या षटकामध्ये धावा आल्या तब्बल 16 धावा, आणि महत्वपूर्ण 2 विकेट मात्र इथे प्राप्त होताना पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर हमरापूर जोहे विभाग श्री गणेश मूर्तीचे उपाध्यक्ष सुनीलजी पाटील साहेब यांचे शुभास्ते इथे मात्र टॉस घेतला जाईल आणि ते जोडले जातील. स्वप्नील सर, थँक्यू. चला दोन्ही कॅप्टन उपस्थित आहेत. एका बाजूने रायबादेवी रावे ए त्यांना फाईट करेल बापेश्वर उर्नोली. मी मान्यवरांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण टॉस घेणार आहोत. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊया या स्पर्धेच्या माध्यमातून. मी पाहुण्यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस आपण घ्यायचा आहे. खरं तर आजच्या दिवसातील फ्रेश सामना, तिसरा सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. एका बाजूने रायबादेवी रावे ए संघ तर त्यांना फाईट करेल बापेश्वर उर्नोली संघ. अटल करंटक चषकाचे दमदार आयोजक आमचे तुम्हा सर्वांचे लाडके बालगुड्डू यांच्या शुभ हस्ते आपण टॉस घेतोय. दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. 5 षटकांचा सामना या ठिकाणी पाहायला मिळेल. टेल कॉल असेल, टेल आलाय. रावे संघानं टॉस जिंकलाय. सर्वप्रथम 5 षटकांचा सामना असेल. डिसिजन काय असेल? फिल्डिंग. जास्त वेळ घेणार नाही. खूप साऱ्या शुभेच्छा असतील दोन्ही संघाला. मॅच मैदानाच्या आतमध्ये इम्पॉर्टंट असणार आहे. पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये जोडले जातील रुपेश पाटील सर. धन्यवाद. आपण पाहिला गेलं स्वर्गीय नवनाथ गरजस्मृती मैत्री चषक 2025 रोड लाईन्स ग्रुप जोहे आणि सगळेजण एकत्र आल्याने या खऱ्या अर्थानं स्पर्धेला एक वेगळी झालेली प्राप्त करून दिली. आणि या मैत्री चषक 2025 साठी आम्हाला ही मोटरसायकल बाईक त्यांच्याकडनं पुरस्कृत करण्यात आलेले आहे. ते श्री गणेश मूर्तिकार संघटने जोहेचे अध्यक्ष आणि त्याचबरोबर अमरापूर विभागाचे उपाध्यक्ष सुनीलजी पाटील अर्थातच सुंटी सर यांच्याकडनं मात्र देण्यात आलेलं आहे. त्यांचं मनापासून आभार. एक दमदार व्यक्तिमत्व सुनील पाटील सर. आणि या स्पर्धेचं आयोजन करायचं ठरलं त्याच्यानंतर लगेचच आम्हाला इथे बाईक पुरस्कृत त्यांच्याकडनं मात्र करण्यात आले. आणि या स्पर्धेचे आयोजक आपल्याला पाहायला मिळत आहेत रवींद्र म्हात्रे साहेब, आणि त्याचबरोबर सगळेच जणच पाहायला गेलं तर खूप मेहनत या स्पर्धेच्या निमित्ताने घेताना पाहायला मिळत आहेत. अगदी मनापासून आभार. त्यांच्याकडनं आम्हाला इथून बाईक ही पुरस्कृत करण्यात आलेली आहे. मॅन ऑफ द सिरीज कोण होणार ते पाहणं जोगी, परंतु त्यानंतर कलात्मक पद्धतीने इन ॲक्शन 5 मध्ये खेळाडू गेलेत आणि त्यांच्याकडनं मात्र एक चांगला फटका सजवला गेलाय. एक्स्ट्रा कव्हरला फेकून दिलाय. परफेक्ट कव्हर ड्राईव्ह व सीमा पार 4 चौकार.
आशिष कोळी नवीन फलंदाज मैदानामध्ये जरूर तिथे गेले. तिथून पाहायला गेलं तर लल्ला वास्कर पूर्ण आत्तापर्यंत झालेल्या 12 बॉल 13 बॉलमध्ये एकच बॉल खेळलेले आहेत. हाही 1-8 कोळीवाडा टीमच्या थोडंसं मात्र आपण पाहायला गेलं तर निराशाजनक कामगिरी. तुम्हाला धावा तब्बल बनवायच्या 76 एखाद्या खेळाडूला ते मात्र चांगली खेळी करावी लागेल. त्याची खेळ होताना पाहायला मिळेल का? काय फलंदाजी झाली टीम जीतेची. हो, हा फटका चांगला आहे का? त्याची ही चर्चा लांब आहे का? अंतर मिळालंय का? नाही, अंतर कापता आलं नाही आहे. एलिव्हेशन थोडंसं कमी पाहायला मिळालं आणि आणखी एक विकेट क्रमांक 4ची मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळेल आशिष कोळी यांच्या समवेत 21 धावांवरती. आता नवीन फलंदाज अलंकार कोळी मात्र मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळत आहेत. अनुभव आहे, मार्गदर्शन करतायत की आपल्याला ही मॅच दोघांना जिंकवायची आहे. अलंकार नाव जसं मात्र इथून मैदानामध्ये आलं तसं मात्र आपण पाहायला गेलं तर आमचे गुणलेखक मित्र कविराज पाटील हे आपल्याला पाहायला मिळतात. अगदी अलंकारासारखं अक्षरी त्यांचं आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय. आणखी एक संधी मिड ऑफ मध्ये ऑफ ड्राईव्ह करायचा होता. बॅटचा फेस अगोदर क्लोज झालाय आणि धक्का क्रमांक मात्र इथून 5वा मैदानाच्या बाहेर अलंकार कोळी यांच्या स्वरूपामध्ये टीम 1-8 कोळीवाडा पेन टीमला बसताना पाहायला मिळतोय. आमचे सुनीलजी पाटील सुंटी सर आणि रवींद्र म्हात्रे साहेब, त्याचबरोबर प्रवीणजी पाटील असतील, आमचे संदेशजी गरज, संकेत म्हात्रे, रवी म्हात्रे, सुंटी पाटील, समीर पाटील, राकेश पाटील, कुणाल पाटील, रोशन पाटील, दीपेश पाटील, रुपेश पाटील, दुर्शन पाटील, गुड्या पाटील, यश घरत आणि बंड्या पाटील या सगळ्यांची मेहनत आपल्याला पाहायला मिळतोय. आणि ही बाईक आम्हाला पुरस्कृत इथे मात्र करण्यात आलेली आहे. ते अध्यक्ष श्री गणेश मूर्तिकार संघटना जोही आणि उपाध्यक्ष अमरापूर विभाग सुनील पाटील सुंटी सरांकडनं मात्र या स्पर्धेच्या निमित्ताने ही बाईक आम्हाला पुरस्कृत करण्यात आली आहे. त्यांचंही सरचं स्वागत, त्याचबरोबर सरचं स्वागत केलं आहे. मी अगोदरच म्हटलं होतं 13 बॉल इथून लल्ला वास्कर इथून एकही बॉल खेळले नव्हते. त्याच्यानंतर आल्या आल्या प्रहार केलाय, बॉलला फेकून दिले बाउंड्री लाईनच्या पलीकडे, षटकार. ट्वेंटी 27 धावा धावपालकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा बॉल चांगला व्हाईट बॉलचा निर्णय मात्र येताना पाहायला मिळतोय. अतिरिक्त धाव धावपालकावरती 28 धावा 28 आपल्याला पाहायला मिळत आहेत. ही मॅच कोण जिंकून देईल तर ते एकमेव नाव सध्याच्या घडीला 1-8 कोळीवाडा टीम पेनच्या साठी लल्ला वास्कर यांच्याकडे पाहायला जातोय. डिफेन्सिव्ह क्रिकेट पाहायला मिळालं, फक्त दिशा दिली. एक धाव मात्र पूर्ण होताना पाहायला मिळतोय. रिक्स घ्यायची नाही आहे, कारण कदाचित धावा येऊ शकतात. एखादा गोलंदाज तुम्हाला कमजोर मिळेल, त्याच्यावरती तुम्ही प्रहार कराल, धावा जमवण्याचा प्रयत्न केला जाईल. असं काही घडेल का, त्याचीही चर्चा आपल्याला इथे मात्र पाहायला मिळणार जरूर आहे. परंतु जर आताच्या घडीला पाहायला गेलात तर या खेळाला आपल्या बाजूने वळवण्याचं काम केलंय जितो आई जिते टीम बन. जितोय जितेचे काही महत्वाचे टीम मधील खेळाडू इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतात. संधी आहे तिथे, वेद आहेत आणि वेदनं मात्र वेड घेतलाय. झेल पकडण्याचा फलंदाज बाद. अलंकार बॅक टू द गाउट.
15 बॉल आणि 47 धावांची गरज आहे. धावपलकावरती धावा लागल्या जातात त्या 29-29. तुम्ही पाहताय अनुभवताय स्वर्गीय नवनाथ गरजस्मृती यांच्या स्मृतीला खऱ्या अर्थानं उजाली देणारी स्पर्धा मैत्री चषक 2025चं दमदार आयोजन रोड लाईन्स ग्रुप जोहे आणि मैत्री चषकाचं आयोजन. म्हणतात ना, दो दिल मिलते है तो होता है प्यार, आणि हे प्यार वाढवणारं प्रेमाचा बरसात करणारी स्पर्धा. हे सगळे मित्र एकत्र आले. त्याच्यानंतर मात्र पेन तालुक्यातील एक दमदार स्पर्धा आपल्या समवेत मात्र आपल्याला समोर येत असताना पाहायला मिळतोय. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा रंगताना पाहायला मिळतोय. हो, गिरकी घेतली आणि फिरकी घेतली. बॉल चाललाय गिर 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 सीमारेषा पार 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 पार. कोळी ऍक्शन मध्ये आलेत, 8 नंबर वरती आलेत आणि षटकार ठोकून दाखवत आहेत. होय, मी हा सामना जिंकून देण्याची क्षमता माझ्याकडे आहे. आणि तसं मात्र चित्र पाहायला मिळणार आहे का? समोर अनुभवी खेळाडू लल्ला वास्कर त्यांच्या समवेत जरूर आहेत. त्यांना मार्गदर्शन केलं जाईल का? इथून षटकार तर आलाय, धावपलकावरती धावा लागल्या जातात त्या 35. येणारे बॉल असणार आहे ते 14. 41 धावांची गरज. फ्रॉम द बॉडी स्लोवर डिलिव्हरी चेंज ऑफ द स्पेस तिथे मात्र पाहायला मिळाला. एक धाव घेण्याच्या नादामध्ये पहा तिथे थोडीशी मात्र बबलिंग पाहायला मिळाली तुषार कोळी आणि डायरेक्ट हिट झालंय. धाव घ्यायची नव्हती, तुषार कोळी तयार नव्हते तिथे, परंतु लल्ला वास्कर यांना स्ट्राईक कन्वर्ट करायची होती. ही रणनीती थोडीशी तुषार कोळी यांची चुकली, लक्ष नव्हतं तिथे. थोडंसं लेझी क्रिकेट पाहायला मिळालं, त्याचा परिणाम रनआउटच्या स्वरूपामध्ये एक षटकार ठोकून तुषार कोळी बॅक टू द गाउट. तुषार कोळी बॅक टू द गॉट. त्यांच्या जागी राज मैदानाच्या आतमध्ये मात्र जाताना पाहायला मिळत आहेत. येणारे बॉल असणार आहेत 13 आणि 41 धावांची गरज आहे. जर काही ते विकेट असत्या ना तर ही मॅच कदाचित 180 कोळीवाडा टीम मन दबाव बनवला असता. परंतु सध्याच्या घडीला विकेट क्रमांक मैदानाच्या बाहेर गेली आहे 7वी आणि इन ॲक्शन 9 मध्ये मैदानाच्या आतमध्ये राज इन होताना मात्र पाहायला मिळत आहेत. लल्ला वास्कर स्ट्राईकला पाहायला मिळत आहेत, तर मयूर मात्रे गोलंदाजीसाठी पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी, चतुराई पाहायला मिळाली. स्लाइडली आउटसाइड द ऑफ स्टंप डिलिव्हरी, परफेक्ट इथून मारा इथून शेवटच्या बॉलवरती. आणि या षटक क्रमांक इथून समाप्त झालंय. तिसरं 3 षटकानंतर धावपलकावरती धावा बॅटिंग करत असताना टीम 180 कोळीवाडा पेन 7 विकेट गमावत 35 धावा. आता येणारे बॉल असणार आहे ते 12 आणि विजयासाठी 41 धावांची गरज. ऐकूया डीजे आर के साऊंड्स. संतोष पाटील पेन तालुक्यातील संतोष म्हात्रे माफी असावी. संतोष म्हात्रे पेन तालुक्यातील बिग क्रिकेट समर्थक. मग तुम्ही सामने जित्याला असो, हमरापूरला असो, या मैदानावरती असो, त्यानंतर आपण नगर परिषदेच्या मैदानावरती पाहायला मिळालं, तिथेही संतोष म्हात्रे तिथे उपस्थित असतात आणि क्रिकेटला एन्जॉय करत असतात. ज्या ज्यावेळी दादर आणि कलवे मॅच लागतो ना, त्यावेळी संतोष म्हात्रे यांची उत्कंठा, उत्सुकता, सेलिब्रेशन हे सगळे पाहण्याजोगे असतात. आता कोणत्या टीमला समर्थन करतात ते माहिती नाही आहेत, परंतु क्रिकेटला समर्थन करतायत एवढे आम्हाला माहिती आहे. धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 35. येणारे 12 बॉल आणि 41 धावांची गरज अजूनपर्यंत आहे. राज ऑन स्ट्राईकला पाहायला मिळतात. लल्ला वास्कर नॉट स्ट्राईक एनला आहेत. एक दुसरी धाव काढून तुम्हाला लल्ला वास्कर यांना स्ट्राईकला आणायचं आहे.
व्हाईट बॉलचा निर्णय इथे मात्र येताना पाहायला मिळेल. अतिरिक्त धाव मात्र मिळताना पाहायला मिळेल. जरी पॉवर प्लेमध्ये विकेट गेल्या नसत्या आणि काही षटकामध्ये जर का इथून आपण पाहायला गेलात तर फलंदाज समीर अवस्कर या 30 बॉलमधील 10 बॉल जरी खेळले असते तरी मात्र इथून ही मॅचचं चित्र तुम्हाला वेगळं पाहायला मिळालं असतं. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कधी कसं काय घडेल ते सांगता येणार नाही आहे. कारण त्या ताकदीची गोलंदाजी जितोई जिते ब टीमनं मात्र केली. कलात्मता तिथे बॅटिंगमध्येही पाहायला मिळाली. मयूर म्हात्रेची अफलातून फलंदाजी 17 धावांची आपल्याला पाहायला मिळाली, 33 धावांची पाहायला मिळाली. त्यानंतर प्रथमेश गावंड 25 धावांची बहारदार खेळी मात्र पाहायला मिळाली. आणि या दोघांच्या एक चांगल्या खेळीनं जितोय जिते टीम बनी संघ सुस्थितीमध्ये. वाव, चतुराने चपलाई, चाणक्य हुशार आपल्याला पाहायला मिळाले. यष्टीरक्षक आपल्याला तेवढेच मात्र पाहायला मिळत आहेत. जयेश सेल आणि फलंदाज बात. स्वयं अवस्कर 10 क्रमांकावरती मात्र येताना पाहायला मिळतात. 8 विकेट माघारी गेलेत. लल्ला वास्कर स्ट्राईकला आलेत परंतु फारसं काही मात्र इथून त्यांच्या बॅटमधून होताना पाहायला मिळालं नाही. सलामीला आलेले होते आणि समीर वास्कर बाद झाले. त्याच्यानंतर असं वाटत होतं की लल्ला वास्कर या मॅचला टर्न करतील, आपल्या बाजूनं वळवतील, पण तसं होताना पाहायला मिळालं नाही. कारण लगातारची ही मात्र विकेट जाताना पाहायला मिळालं. कारण तेवढ्या ताकदीची गोलंदाजी न होताना पाहायला मिळाली. जितोय जिथे ब टीम, ज्यावेळी जितोय जिथे अ टीम मात्र अनेक स्पर्धांमध्ये खेळताना पाहायला मिळतो, तो दबदबा या स्पर्धेमध्ये जितोय जिथे ब टीमनं दाखवताना पाहायला मिळतात. हा चौकार जरूर आलाय स्वयं अवस्करच्या बॅटमधून. तोही थोडा खुश असेल कारण आता म्हणतात ना क्रिकेट बदललं गेलंय. येणाऱ्या 9 नंबरवरती ही खेळाडू सहजरित्या षटकार आणि चौकार मारून जातो. याला उदाहरण म्हणावं की याचं आकलन करावं, की याचं आपण विचार करावा. असा क्रिकेट, हा टेनिस क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. तसंच काहीच क्रिकेट आपण स्वयं अवस्करच्या मात्र बॅटमधून पाहायला मिळालं होतं. त्याच्यानंतर डॉट बॉल अप्रतिम गोलंदाजी इथून करत असताना सौरभ म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतात. आणि या सौरभ म्हात्रे यांचा आपण विचार केला तर एक चांगली फलंदाजी आहेत, परंतु आज फारसं काही करताना पाहायला मिळालं नाही. परंतु गोलंदाजी आतापर्यंत चांगली करताना पाहायला मिळतात. लगातारचे 3 मापे असावी. या ओव्हरमधील 3 डॉट बॉल आणि विकेटी घेतली आहे. वाव, काय बॉल टाकलाय. इथून जर पाहायला गेलं तर सौरभच्या प्रेमामध्ये पडावं की या बॉलच्या प्रेमामध्ये पडावं, आज निर्माण झालेला प्रश्न. कारण अंतिम बॉलवरती ही कोणती धाव आली नाहीये आणि षटक क्रमांक समाप्त झाले. इथे 4था आणि 4 षटकानंतर टीम 1-8 कोलीवाडा पेन पोहोचतोय 40 या धावसंख्येवरती. आता 6 बॉल आणि 36 धावांची गरज, म्हणजे 6 बॉलमध्ये 6 षटकार इथून लल्ला वास्कर यांना ठोकावे लागतील. एक मोठे खेळाडू लल्ला वास्कर जरूर आहेत. 6 बॉलमध्ये 6 षटकार ठोकतील का, टीमला मात्र विजयी करतील का, की जितोई जिते ब टीमची दहशत जे पहिल्या बॉलपासून सुरू झाली आहे ती दहशत आत्तापर्यंत राहील का, तेही पाहणं गरजेचं. तुम्ही पाहताय मैत्री चषक 2025. आमचे आधारस्तंभ आदरणीय सुनील पाटील साहेब सोंटी सर यांच्याकडनं आम्हाला तर ही बाईक पुरस्कृत करण्यात आलेली आहे. आमचे प्रवीण पाटील साहेब असतील, रवींद्र म्हात्रे साहेब असतील, रुपेश म्हात्रे साहेब असतील, यांचंही मनापासून आभार. आणि हा बॉल फेकून दिलाय लल्ला वास्कर यांच्या बॅटमधून आल्या खणखणीत षटकार. त्याचबरोबर बापेश्वर उर्नोली कॅप्टन आपण लगेच आमचे मुख्य आयोजक आदरणीय
आयोजकांबरोबर इथे संपर्क साधायचा आहे. आणखी एक बॉल चांगला, परंतु इथून लल्ला वास्कर यांच्याही संघर्षमय पारीचा अंत मात्र होताना पाहायला मिळतोय. त्यांना यावा लागेल माघारी आणि तोपर्यंत मी बापेश्वर उर्नुली टीम कॅप्टन आमच्या आयोजकांबरोबर संपर्क करायचा आहे. तुमच्याबरोबर महत्त्वाचं काम त्यांचं आहे. आणि चला लगेच टॉस जिंकले असेल आणि क्षेत्ररक्षण ज्या टीमचं असेल त्याने लगेच तयार राहायचं आहे. नेक्स्ट मॅच रायबादेवी रावे आणि बापेश्वर उर्नोळी या दोन संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. काल तुम्ही कालच्या दिवसामध्ये अविनाश ठाकूर यांचाही आवाज ऐकलात आणि पेन तालुक्यातील एक बुलंद आवाज परमेश पाटील सर सोनकार यांचा आपण आवाज ऐकलात. थर्ड मॅच डिझाईनमध्ये बॉल ट्रॅव्हल केले तिथे एकच रनआउटच्या स्वरूपामध्ये आणखी एक विकेट येताना पाहायला मिळेल. मला वाटतं ऑल आउट इथे मात्र संघ होताना पाहायला मिळतोय. 1-8 कोलीवाडा पेन आणि जितवाई जिते काय जबरदस्त इथून मात्र आपण पाहायला गेलात तर गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही इनिंगमध्ये चांगली खेळी इथे मात्र पाहायला मिळाली आणि हा